नमस्कार, मी पूर्वी भावे. नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीने. एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज आमने सामने येण्याची शक्यता आहे. मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक होणार आहे. कफ परेड इथल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर इथे दुपारी 1 वाजता ही बैठक होईल. पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच बैठक आहे. भाजप, शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार या बैठकीत भिडण्याची शक्यता आहे. वरळीचे आमदार आदित्य ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार का, याकडेही सर्वांचं लक्ष असेल. कारण या बैठकीला ते उपस्थित राहिले तर मग एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे आमने सामने येतील. आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी अधिक चर्चा करूया. अभिषेक, एकंदरीतच आजची ही बैठक एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची असेलच, पण त्याचबरोबर काँग्रेसचे विविध आमदार आणि आदित्य ठाकरे यांच्याशी प्रामुख्याने त्यांचा सामना होतोय का हे पाहणं उत्सुकतेचं असेल. अभिषेक, नक्कीच आपण जर का पाहायचं तर काही ज्या डीपीडीसी आहेत त्या आपल्याला वादळी ठरताना पाहायला मिळतात आणि अशातच एकूण 2 हे शिवसेनेचे नेते आमने सामने येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहराच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला आता डीपीडीसीची बैठक होताना पाहायला मिळते आहे. एकूणच मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या ह्या बैठकीमध्ये नेमका कशा प्रकारे निर्णय घेतले जातात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे देखील दोघं आमने सामने येतात का, काय नेमकी चर्चा होत आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. एकूणच मुंबई शहरासाठी अनेक कामं जी आहेत ती आपल्याला सध्याला होताना पाहायला मिळत आहेत. काही कामं प्रलंबित देखील आहेत आणि अशातच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये जे सगळे काही आमदार असतील ते कशा प्रकारे या सगळ्या बैठकीमध्ये सामोरे जात काय नेमकं मागणी करत आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पूर्वी धन्यवाद अभिषेक. या माहितीबद्दल आपण अर्थातच या संपूर्ण बैठकीकडे लक्ष ठेवून असू. धन्यवाद.